लालेजी तुम्ही काय बडबड करताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का हो? या प्रकरणात सगळं नीट बाहेर पडू द्या. सकाळी उद्या तुम्हाला असल्या नवीन 50 बॅगा आणून देतो. 50 बॅगा नंतर बघू, पण ह्या बॅगेला कसा हात लावलात? अहो तुम्हाला सकाळी उठून अहो जीव घेता का माझा? अशी कोण गाडी थांबवतं? पुढे बघा. हो, असं कसं झालं? तुम्ही तर म्हणलं होता नाकाबंदी उठली म्हणून. होय, झुंजारने तर तुझं सांगितलं होतं मला. म्हणजे बॉडी लवकर सापडावी, खुनी लवकर सापडावा म्हणून नाकाबंदी उठवल्याची खोटी बातमी जामकर साहेबांनी पसरवली. तुमची जी शंका होती ना ती खरी होती. हे काम करा, रिक्षा मागं वळवा पटकन. आओ लवकर वळवा. लालशी थांबवा. ही रिक्षा म्हणजे काय सायकल का उचलून लगेच फिरवली? लोक बघणार आपल्याकडे, पोलीस पाठलाग करतात. तुम्ही शांत बसा, मला काहीतरी विचार करू द्या. मग आता काय करायचं? लालजी उतरा, इथंच बॉडी टाकू. उतरा. हो, अशी कशी टाकायची? कोणी बघितलं तर अडकून आपण. लालजी इथं बॉडी टाकली तर कदाचित आपण अडकू. जर का असंच घेऊन गेलो ना 100% अडकू. तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही, तुम्ही इकडे लक्ष ठेवा. लवकर. चला लालजी बसा लवकर. अशी कशी बॅग सोडणार? नंतर येऊन बघू आपण. तुम्ही बसा 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 गाडीत. लालेजी बरं झालं मी तुमचं ऐकलं, नाहीतर वाटच लागली असते माझी. म्हणून म्हणतात ना, नवऱ्यानं बायकोचं कायम ऐकावं. जो नवरा बायकोचं ऐकतो ना तो कायम फायद्यात राहतो. खरंय तुमचं. काय हो, आपण आत्ता नाकाबंदीतून वाचलो, पण ती बॅग कोणी बघितली तर? शक्यता नाकारता येत नाही. आपण ती तिथंच कुठेतरी नीट लपवून ठेवायला पाहिजे होती का? हो, तेवढा वेळ कुठं होता लालेजी आपल्याकडं? पण दुसरं कोणाचं लक्ष तिकडे जाण्याच्या आधी आपल्याला ती बॉडी ताब्यात घेतली पाहिजे. काहीही झालं तरी आजच बॉडीची विल्हेवाट लावली पाहिजे. कसं शक्य आहे? तिकडे जामकर साहेबांनी सगळे पोलीस आहेत. आता वाचलोय, परत तिकडे गेलो आणि पकडलं गेलो तर? हा, जामकर तिकडच असेल. तो तिकडं असेपर्यंत आपल्याला काय करता येणार नाही. हा, पण आपल्या आधी ती बॅग त्यांच्या हाताला लागाय नको म्हणजे झालं. काय बॅग दिसत नसली तरी वास येतच होता की. वास कसला येतोय? कुठून येतोय वास? दादा तुम्हाला पण वास येतोय का? हा, ते पण खरंच आहे. ती बॉडी तशीच तिथे ठेवून काय उपयोग नाही. जामकरला जर का बॉडी सापडली तर तो शोध घेणार. बॅग कोणाची ते शोधणार, तुमच्या वडिलांपर्यंत पोहोचणार. वडिलांपर्यंत पोहोचला म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हो, मग आपण दुसऱ्या रस्त्यानं जाऊया. हो लालजी, दुसरा रस्ताच नाही कुठला आता. हाच ना, आपण बाहेर पडायलाच नको होतं. तुम्ही कशाला झुंजार भाऊजींचं ऐकलं? तुम्ही स्वतः खात्री करून घ्यायला पाहिजे होती ना. नाहीतर त्या जितू भाऊजींना तरी विचारायचं होतं. कुठं अडकून बसलोय आपण, ती बॉडी सापडली तर? तुम्ही लालजी शांत व्हा जरा. पॅनिक नका हो. मला जरा डोकं चालवायला थोडासा वेळ द्या. शांत व्हा.
थांबा 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 रिक्षा थांबवा. नमस्कार साहेब. अरे तू हा काय नक्की चाललंय काय तुझं? जातोय येतोय परत येतोय. आता तर बायकोला सोडून आलास ना? आहो हे पण बायकोचा मोबाईलच राहिला माझ्याकडे. अहो आजकालच्या बायका कशा तुम्हाला माहिती आहे की एक वेळ नवरा सोबत नसला तरी चालेल पण मोबाईल मोबाईल पाहिजेच नाही का. काय म्हणतो साहेब. बरोबर आहे. बोलत का थांबले ते? अहो काय झालं तिचा फोन आला म्हणली लवकरात लवकर या एसटी सुटायच्या आतमध्ये तुम्ही आला पाहिजे. मला जावं लागेल आता. बरं 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 चालते चालते जावा जावा. जेवण झालं का नाही? नाही काय आता चाललो जेवायलाच चाललो. अहो आहे का वाजले किती साहेब. अहो जेवणार कधी तुम्ही? जेवायचं जेवायचं. बरं ही काढा की